कोण मरायला आला आता. हा येस नमस्कार. नमस्कार. एक सेकंड. माझा पेपर तुमच्याकडे आहे. ऍक्च्युली ते बायको घेऊन गेले. एक सेकंड. कुठला पेपर? कुठला पेपर? आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो. नाही तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही. हा मग अहो तो फेफर परीक्षेचा फेफर. माझ्या परीक्षेचा पेपर. हा माझ्या 10वीचा परीक्षेचा पेपर तुमच्याकडे आहे. कुठल्या 10वीचा? चेक करायला आलाय तुमच्याकडे. अरे तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हा मग माहितीये मला, समजतंय. अहो मी माझा पेपर लिहिला ना 10वीचा परीक्षा केंद्रामध्ये. त्याच्यानंतर तो माझा पेपर आहे ना तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला. तिथून 3 दिवसांनी टेम्पोने तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला. तो पेपर म्हणतोय मी. पेपर 10वीचा. कसं आहे, मराठीचे पेपर तपासणारे 5 शिक्षक आहेत. अहो मग आधीच्या 4 शिक्षकांकडे जाऊन आलोय मी. तू 4 शिक्षकांच्या घरी जाऊन आलास? हा मग काय आहे, तो पेपर आहे ना माझा 10वीचा. इथे पेपर नाही, ते पेपर असं आहे. कळलं का तुला? तेच ते तो चेक करायला तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे. म्हणजे काय आहे माहितीये, माझा पेपर आहे ना तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही. तुला कळलं ना? हा निघ आता चल. नाही काय आहे, त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना, तो त्याच्यावरती डान्स बार आहे. डान्स बार आहे? हा तो पेपर वरती असतो ना डान्स बार. अरे बारकोड म्हणतात त्याला. डान्स बार काय बोलतोस मूर्ख माणूस? बारकोडला डान्स बार बोलतोस तू? हा तो अजून मी बारकोड आहे ना, बारकोड एवढं आहे ना, बारकोड असं छोटा. मग मला काय माहित नाही, मला काय कळलं नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो. मग तुला कळलं ना, तू जाता चल. नाही पण मी आयडिया केलेली आहे. काय? पेपर लिहिताना मी आयडिया केलेली आहे. माझ्या पेपर वरती मी लिहून ठेवलेलं आहे, हगडबंब भाभा की जय. हगडबंब? मुळात ते हगडबंब नाही, अगडबंब असेल. आणि भाभा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांना लाज आणणारे तुझे कुठेतरी बाबा असतील. कळलं तुला? नाही आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते हगडबंब बाबा. काय त्याचं काय? तर त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढे आहे ना हळद कुंकू पण लावलेलं होतं. अच्छा. तुम्ही पेपर शोधा, मिळेल. अरे असं नाही करता येत बाबा. तू निघ. मला पास व्हायचं. तू निघतून म्हटलं ना. पेपर मी असं एक काय करतोयस? काय करतोयस तू? थांबा, काय नाही करत काय. तू निघ ना बाबा. इथे काय कर, माझा वेळ फुकट घालू नकोस. काय करतोयस तू? हे घ्या 512 रुपये चिल्लर आहे, घ्या. हे कशा करता देतोयस तू मला? व्यवहारात आपण एकदम पक्का आहे, एकदम घेऊन टाका. तिथे कोणाशी बोलतोयस तू? भिंतीशी बोलतोयस का? माझ्याशी बोल. उगाच आपला काहीतरी बोलतोयस तू बेटा का? काय चाललंय? आणि हे काय कशा करता देतोयस तू? हे काय खिडकीतनं फलीकडची माणसं आहेत ना, दिसत आहेत ना. अरे नालाय काय, ती टपलेलीच ना तिकडे. शेजाऱ्यांना काम धंदे नाही, सतत बघत असतात, दुसऱ्याने डोकावत असतात. तू इथे बोल. काय हे काय आहे सगळं? अहो 512 रुपये. अहो माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी. काय मला लाज देतोस तू? लाज? बेशरम, मला लाज देतो? नाही सर, नाही सर मला पास व्हायचं या वर्षी. सर पास नाही, ते पास आहे रे. तुला बोलता येत नाही नीट. सर तुमच्यासारखं फास्ट बोलणं नाही जमत मला. पण सर मला यावर्षी काही करून पास व्हायचंय सर. मी कुलवंत आहे सर, मी कुलवंत आहे. कुलवंत? हा, पण मी जातीवंत आहे. अरे तू काय बोलतोयस? ते झालं एकदम अशी सॉलिड गरज असते, त्याला काय म्हणतात? गरजवंत म्हणतात त्याला. मी गरजवंत आहे. शब्द बोलतोय तुझे. ऐक, तू जा सर असं करू नका. 3-4 मार्काचा सवाल आहे सर, मला पास करा सर. 3-4 मार्कासाठी सर. अरे नाही रे बाबा, असं नाही हो सर. माझ्यावर असा अन्याय करू नका. घरात नाटक नको. मी नाही जाणार. मला नाही, मला 3-4 मार्क. मी पाय नाही सोडणार. पाय मला पास करा, मला पास करा. मी नाही सोडणार पाय. 3-4 मार्काचा प्रश्न आहे ना. ठीक आहे, फक्त 3-4 मार्कासाठी. ठीक आहे, रडू नको. पाय सोडा. पाय सोडायचं काय वेडेपण झाली इकडे. 3-4 मार्काचा प्रश्न आहे ना. 3-4 नाही सोडणार. कळलं मला. ठीक आहे, चेक करतो. ठीक आहे. वैताग वाट. प्लीज पास करा मला. हो, तुमचा नाही धरलाय पाय, इथं धरलाय हा पाय. आता याच्यात पेपर कसा चेक करणार? कुठे पेपर तुझा? कळणार कसं? तपास त्याच्यावर लिहिलंय हगडबंब भाभा की जय असं लिहिलंय बघा. हा पटकन जास्त वेळ नाही घाला. हा बघा, हा माझा पेपर. हा तुझा पेपर आहे? हा माझा पेपर आहे. हा पेपर तुझा आहे? हा
हा पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं. कळलं? बोलू तो एवढा सॉलिड लिहिलाय मी पेपर. सॉलिड नाही, फालतू पेपर लिहिलास तू. म्हणजे अत्यंत घाण पेपर लिहिलास तू. काय काय लिहिलंस तू? काय लिहिलं? हे काय लिहिलंस तू? इकडे इकडे इकडे. ही जे काय फालतू बोला ना, आपल्याला काय सगळी फालतूगिरी केलीस ना तू. ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझं बायकोची भांडण झालं. जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षाबरोबर मारामारी केली मी. 100 मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला. ओढून तोडून अर्धा मार्क वाढवून दिला. कळलं तुला? आणि तू 3-4 मार्क वाढव सांगतोस. 3-4 मार्काने काय होणार आहे? काय होणार 3-4 मार्काने? सर 3-4 मार्क वाढवा म्हणजे 34 मार्क वाढवा ना. तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का? टोटल होणार 35.5. तुला लाज वाटत नाही का रे बोलताना? 34 मार्क मागतोस. काय हे काय लिहिलेस तू? हा, हे काय लिहिलेस? मी पेपर चेक केला. काय लिहिलेस तू? हे हा काय लिहिलेस? काय विचारलं होतं? हा, गो गा कानेटकर शिरवाडकरांना काय म्हणाले? काय लिहिलेस तू? हे सोपं आहे. काय लिहिलेस? वाच. आओ आंखें निकाल के गोटिया खेलूंगा गोटिया. क्राइम मिस्टर गोगो आओ. पोर की पहिया आओ. हे गोगा कानेटकर तुला क्राईम मास्टर गोगो वाटले? हा, क्राईम मास्टर गोगो वाटले तुला? काय चालले फालतूगिरी? गोगा कानेटकर गोगो का सेम आहेत? पण सिनेमात तर तेच दाखवलाय ना. हा सिनेमा आहे. हा सिनेमा आहे. एक सेकंड. हे हे काय? हे काय लिहिलेस तू? इथे विचारलेला प्रश्न, राजा अशोक प्रजेला काय उपदेश करून म्हणाला? काय लिहिलंस तू? हे छन पकैया छन पकैया छन पकैया छन, असं राजा अशोक म्हणाला. राजा अशोक कोण सांगा ती मला. राजा अशोक कोण? दादा मुनी. छन्न पकैया हम लोग तुम लोग सब लोग. कानाखाली पेटवेन ना. हा, अरे अशोक कुमार नाही, चक्रवर्ती सम्राट राजा अशोक. माहितीये का तुला? हो काय? हो सॉरी. हा मला वाटलं की ते आपले. तुला काय वाटलं? आणि तुला एक पहिली गोष्ट, हे जे उतार आहे, हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही. काय सांगताय? वर उतारे आहेत? वर मला वाटलं तारे आहेत नुसते, वर उतारे पण आहेत. फार हुशार आहेस रे तू. सॉरी. शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं. अरे साधा उतारा वाचून लिहायचे असतं उत्तर. एवढं साधं सोपं तुला कळत नाही? असं असतं ते. असंच असतं. मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी लिहून ठेवलंय वरती, काहीतरी करून ठेवलंय. अरे जा ना बाबा, काय करू तुझं मी? सर मला फास्ट करा सर. अरे फास्ट, मला फास्ट लावायची पाळी येईल तुला. पास केलं तर कळलं का? नाही नाही मला आपण हे बोलूया पेपर बद्दल. फार त्रास झालाय मला याचा. हा, हे तू काय लिहिलंस ते? माझा आवडता कवी कोण? काय लिहिलंस तू? हेमांगी कवी. हेमांगी कवी लिहिलंस तू? आवडता कवी हे विचारलेलं तुला? मला जाम आवडते ती म्हणून लिहिलं. आपण काय तुला आवडते? अहो माझी मैत्रीण नाही ती. मला वाटलं तुम्ही मला तिच्याबद्दलच विचारताय पेपर मध्ये, म्हणून मग लिहिला मी हेमांगी कवी. तिच्याबद्दल कशाला विचारू मी? तुम्हाला माहिती आहे का? अहो अधूनमधून पावसाळ्यामध्ये 3-4 कविता ती टाकत असते. मग तिच्याबरोबर बस कविता करत. इथे पेपरवर कशाला बसलास तू? आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका अध्यक्षांना पत्र लिहा. तू काय लिहिलंस उत्तर? कचरा झालाय उचला. एवढंच. कचरा कुठे झालाय, किती झालाय, ठिकाण काय, दिनांक काय, वार काय, काय लिहायला नको? एवढं लिहायला लागतं? आमच्या एरियामध्ये तसं नाही. आम्ही दादांच्या ऑफिसमध्ये जातो, दादांना सांगतो हो दादा आपल्या एरियामध्ये कचरा झालेला आहे. लगेच कचऱ्याची गाडी येते, उचलून कचरा घेऊन जाते. मग एवढं कचरा समजून तुला उचललं तर, कारण तू कचराच आहे तसा. पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं. आम्ही असं दादांच्या ऑफिस मध्ये लिहित बसत नाही. अरे मूर्ख माणसा, एक मार्क्स कमवावे लागतात. भीक मागून मिळत नाहीत, मेहनत करावं लागते. कळलं का तुला बाळा? मी जान टाकली आहे सर, मी जान टाकली आहे. अर्ध्या मार्काची जान टाकलीस तू? अर्ध्या मार्काची जान? हॅलो. हा 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 सर. नाही मी हो येस सर. सर एमएचजी बँक, इंग्लिशमधली एमएचजी आणि मराठीतली एमएचजी बँक. हो सर. हो नाही नाही सर, आमची बँक कधीच नाही बुडणार सर. नाही बिंदास आमच्या बँकेत अकाउंट ओपन करा. येस सर. मला जरा टेंटेटिव्ह नाव सांगून ठेवता का? म्हणजे मी नोट डाऊन करून ठेवतो कोणत्या नावाने अकाउंट ओपन करायचं. हा काय नाव बोलात? प्रसादोक हिरकणी सेलिब्रेशन फंड. नाही नाही सर सॉरी, आम्ही हे अकाउंट नाही ओपन करू शकत. नाही 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 सर.
अहो सर, जे अकाउंट इनॅक्टिव्हच राहणार असेल ते अकाउंट ओपन करून फायदा काय असतो? नो सर, नाही सर, हिरकणी आता सोनी मराठी चॅनलवर पण आला सर. नाही सर, सॉरी माफ करा. काय करायचं रे, बापरे. सर ते पैलवान भाऊ संभेराव आलेच पेन्शनसाठी. कोण आलंय? भाऊ संभेराव. पैलवान भाऊ संभेराव स्वतः आलेत? हो हो हो. अरे जा, पाठव, मग त्यांना उभं काय ठेवलंय? जा लवकर, जा लवकर. पैलवान हो पैलवान साहेब या. अरे हडकिया, आहे का मास अंगावर? रविवारच्या बाजारात जाऊन इकतो का मास? हडक कुठलं? अरे शरीर कसं पाहिजे? असं पाहिजे पैलवानासारखं. हत्तीच्या मायला. आऊच 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 आऊच. कट कट. असं पाहिजे शरीर बळकट. लोक बघत बसली पाहिजेत. चल निघ इकडनं. आलाय मोठा पैलवान भाऊ संभेराव. म्हणजे माझे डोळे उघडे आहेत म्हणून ना, डोळे बंद असते तर निळूपुल झाले तसं वाटलं असतं. पैलवान भाऊ, मी आज प्रत्यक्ष भेटलो. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी असू दे, मला पाया पडायचं. अरे राहू दे लेका कुठं पाया पडतो? आणि पायात जोडवी घातली आहे. नसा दाबाव्या लागत आहेत र. नसा आहे का नाही, दाबाव्या लागत आहेत. कुस्तीत कवा कधी काय बाहेर येईल, काय वडलं जाईल सांगता येत नाही. पैलवान पाय पण एकदम नाजूक दिसतो. असू दे. मी खांडेकर. नमस्ते. मी पण तालमीत जातो. तालीम झाडाया जातो का? नाही, मी पण कुस्ती शिकतोय तिथे. शिकतो कुस्ती. तुमच्याबद्दल ऐकून होतात, प्रत्यक्ष पाहिलं. मी धन्य झालो, पदस्पर्श केला. मी पहिल्यांदा भेटलो तुम्हाला. म्हणजे तुम्ही मला पहिल्यांदा भेटले का? हा, माझी नवीन जॉईनिंग आहे. मी कालच जॉईन झालोय. मी बरे झाले. पैलवान आवाज लयच वर खाली व्हायला लागलाय. हे नसा नस इथं दाबली गेली. काय झालं, एका कुस्तीमध्ये आहे का नाही, एका पैलवानानं असा अंटी मारताना असं माझं मुडकं पिरगळलं. त्याच्यामुळे हिकडची नस आहे का नाही, ती जरा दाबली गेली. त्याच्यामुळे मध्येच असा आवाज येतो. तुम्हाला लाज वाटते का? एवढ्या म्हाताऱ्या माणसाला हित लांब बोलवतात जित्ता असल्याचा पुरावा घ्यायला. मध्येच मला येता काय झालं असतं म्हणजे चल माझं पेन्शनचं प्रोसेस ते करावं लागतं. म्हणजे पेन्शन हवी असेल तर जिवंत असल्याचं तुम्ही स्वतः येऊन सांगावं लागतं. ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. अहो पण तुम्ही होता तर मला फोन करायचा ना, मी स्वतः घरी आलो असतो तुमच्या. कशाला? कशाला मी आलोय हवा हित तांगडी तोडत झालंय हवं. चल माझं पटकन ते देऊन टाक. काय आहे ते पेन्शनचं? हळूहळू मध्ये मध्ये ना निळू फुले दादा कोण दोन्ही मिक्स होत आहेत. कळत नाही. ठीक, आपण हे करूया ना. फॅन आहे ना आमच्या कोल्हापुरात लई. पण त्यांची होत राहिलो. पण गंमत काय माहिती आहे, म्हणजे आता परत आमचे उस्ताद नाही ना, म्हणजे माझे उस्ताद नरवणे. नर्या तो माहित आहे मला. तुम्ही नऱ्या बोलू शकता. आमचे उस्ताद नरवणे, तर ते आम्हाला बोलायचे की पैलवान एकच, भाऊ संभेराव. तुमची ती खास बागेतली कुस्ती होती, तो युपीचा एक हे होता पैलवान, काय त्याचं नाव? पांडव नरसिंग पांडे नाव त्याचं. अच्छा, हा, ते माझ्या नावांचा थोडा घोळ आहे. असू दे, त्यामुळे लक्षात राहत. मी पाठ करून आलोय ना. पण समज मी पटकावून आलोय ना. समज पटकावून यात हरवलंय त्याला. लई चप्पळ गाडी. म्हणजे तुम्हाला सांगतो डायरेक्ट असा डांगेत न घुसायचा. आमच्या उस्तादांनी सांगितलेलं की तुम्ही त्याला कलाजंग डाव टाकून हरवलं होतं. बरोबर. काय कलाजंग डाव? सांगा ना. सांगायला हिथं आलोय मला माझं ते पेन्शनचं सर्टिफिकेट देऊन टाकलं लवकर. गप्पा मारायला लागलाय. खोळंबा गेला. नंतर सांगाल. गोळे यायला लागले. हा सांगतो नंतर. ठीक. इथे सही करा. हा फॉर्म आहे, इथे सही करा. आजच्याच मिळून जाईल. हा, देतोय किती. आता मुका घेतो का माझा? इतका कोण घाली जाऊ मध्ये. पैलवान,
अहो तुम्ही हाताला नेलपेंट लावली आहे? अगं बाई काढायचीच राहिली. अगं बाई नेलपेंट काढायचीच राहिली काढायची नेलपेंट बाई. अग काढायची नेलपेंट राहिली. तेच बोलतोय परत. अरे तेच सांगत नातीनं नेलपेंट लावली. आता मला सांग नाती पुढं काय चालतंय आपलं? अख्ख्या दुनियाला लोळवलं मी, पण यो आहे ना पैलवान नाती पुढं चारी मुंड्याचेच झाला बघा. जाऊ दे ना तू माझं पेन्शनचं काम. करूया. एक काम करा पैलवान, सही तर ओके. आधार कार्ड द्या. आधार कार्ड आहे ना आणलंय मी सोबतच घेऊन फिरतो. मला माहिती आहे तुमची नाटकं सगळी. आधार कार्ड घ्यायला काय त्याचा 1 मिनिट मी आधार कार्ड सापडणार झाले. अरे हिचं आधार कार्ड ठेवलं होतं कुठं कोपऱ्यात लपून बसलंय. ये बाहेर ये. पैलवान हे काय घेऊन फिरताय? नेलपेंट? नेलपेंट टंपलेन नाही तेच होत आहे. ते सांगतो नातीनं टाकली समजा. नात किती वर्षांची आहे तुमची? 2 नाती आहेत मला बघ. एक छोटी एक मोठी आणि मी अतूट नाती. नाही चालतंय ठीक आहे. भाऊ मी काय बोलतो, पेन्शनचं सर्टिफिकेट ते मी झालंय तर मी तयार करेन, लगेच होईल ते तयार. पण एक आता म्हणजे तुम्ही मगाशी बोलला होतात की नंतर सांगतो म्हणून, ते एकदा ते सांगा ना डाव तुमचं. कसलं डाव? ते नाही का तुमचं काहीतरी आहेत ना टॅग, तुम्ही कसे जिंकायचं बाबा? आता मी काही खेळ सांगा ना. पहिल्यासारखं नाही राहिलं माझं. आता आखाड्यात जात नाही मी घरीच असतो, स्वयंपाक करीत असतो. नाही ते ठीक आहे, पण एकदा सांगा ना भाऊ प्लीज. म्हणजे मी खूप आशा आज तुम्ही समोर दिसलात. सांगा ना. सांगा तू. कुस्ती आहे का नाही? कुस्ती आहे का नाही? ती अशी स्वयंपाकासारखी असते. बघ स्वयंपाक. मग तर स्वयंपाकच असतो तो एक प्रकारचा. म्हणजे समोरच्याला मारणं म्हणजे वांग्याचं भरीत करण्यासारखं आहे. हा अच्छा म्हणजे तुम्ही सिम्बॉलिकली सांगताय. मी समजून घेईन. तुम्ही सांगा. समजून घेशील समजून घेईन. म्हणजे मी बोलतोय ते कळतंय तुला. हा मग कसं जायते? वांग आहे का नाही? ती असं पाण्यात असं बुचकळायचं आणि असं धुवून घ्यायचं. पाण्यात बुचकळायचं. अच्छा म्हणजे समोरच्या पैलवानाला असं मातीत लोळवायचं. बरोबर. आणि मग वांग घ्यायचं, त्याला लगदा करायचा. म्हणजे पैलवानावर असं डाव टाकायचे. मग शिजतोय किती? हारतोय किती? पैलवान एक नंबर. मला देतोस का तू? ऐका ना आता एवढं झालंय तर एकदा होऊन जाऊ द्या की. अरे मारतो काय करायला तू? एकदा होऊन जाऊ द्या की. अरे नको. चला ना खेळा ना पैलवान. एकदा आता करतो बोलतो खायच तर. एकदा खेळा की. काय लय लाडात यायला लागलाय. एकदा खेळा की. हा खेळा. पैलवान हा कुठला स्टान्स आहे? भाऊ संभ्यारावची पद्धत आहे. पैलवान हळू निळू फुलेकडनं प्रियदर्शन जाधव होतं. तर अरे होणार मा वाटुले म्हणजे माननीय वाटुले राज्यस्तरीय गाव पातळीवरील एकांकिका स्पर्धा 2020 सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे शामराव. अरे माझ्या बाप जन्मात मी कधी नाटकात काम नाही केलं ना रे. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे ज्याने राजाची भूमिका केली आहे, अरुण कांबळे. कोण गेलं रे? अरे तुम्ही दोन्ही काबरा आले रे. तुमच्यापैकी अरुण कांबळे कोण आहे? आणि मी कांबळे. अरे असं नाही ना, पूर्ण नाव सांगा ना रे. मी आणि मी पॅडी कांबळे.
तुम्हा दोघांना बी बक्षीस मिळालेलं नाहीये. अरे अरुण कदम, अरे अरुण कांबळे अरुण कांबळे कोण आहे? पालतुगिरी मागायची तू बोले राजाची भूमिका केली मी. बघ राजा आहे ना मी. नाही राजाची भूमिका मी केली आहे, शेतकरी राजाची. सर मी डिरियस पण नाही कारलाय, मी पूर्ण राजा. मी काय असं चालू थांबा रे काहीतरी गोड झालंय वाटतं. परीक्षकांनी कोणाला बक्षीस द्यायचं विचारा ना त्यांना, विचारा फोन करून. विचार पटकन विचार. नाही काय ते निकाल लावून चालले गेले बा. काय त्यांना आहे ना फोन आला होता, त्यांना एका सिरियल मध्ये पासिंगचा रोल मिळाला होता बा. पासिंगचा रोल. हा कसला पासिंगचा ना रे, अरे जायचं फक्त. अरे याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवताय राव. अरे त्यांचे पण करिअर आहे. कसं पासिंग मध्ये? अरे अमिताभ बच्चन यांच्या मागे एकदा पासिंगला होते ते. असं काय करतात? अहो काय साहेब, तुम्ही कोणाला पण परीक्षक म्हणून आणून बसवता. आणि ते तुमचे दुसरे परीक्षक होते ते एकांकिका स्पर्धा चालू असताना तिकडे टॉक्टिकचे व्हिडिओ करत होते. त्या सेकंडलाच एकांकिकेला ते दुसरा ब्लॅकआउट झाला ना, तर ते असं जजिंगचं पॅड होतं ते असं धरलं आणि त्या ब्लॅकआउट मध्ये निघून गेले. ते जायला पुढची एकांकिका पाहिलीच नाही त्याने. आम्ही इकडे एवढं मेहनत करून परफॉर्मन्स करत असतो आणि तुम्ही. नाही ठीक आहे काय त्यांना प्रोडक्शन हाऊसचा चेक मिळणार होता. हा ते म्हणाले आताच मिळेल, नंतर मिळेल की नाही माहिती नाही. आणि तो प्रोडक्शन मॅनेजर आहे ना, तो रेल्वे स्टेशनला चेक घेऊन उभा होता. हा म्हणून काही नाही गेले ते. तुम्ही कशाला काळजी करता, आपण त्यांना फोन लावू ना. पटकन फोन लावा. फोन लावायची काही गरज नाही, मला मिळालं. तू जाऊन बस जा. अरे बच्चा तुला नाही तू इकडे पटकन. परीक्षक खोकतायत. हा मग नाकाला कपडे लावा, ते बाहेर जायला. हो ते हल्ली रिंगटोन सगळ्यांना तीच रिंगटोन असते. त्या कोरोना व्हायरसमुळे झाले, खोकत नसतील ते. नाही पण ते उचलतच नाहीत ना. अरे मग आता कोण ठरवणार कुणाला बक्षीस भेटलंय? राजा म्हणत बक्षीस मलाच मिळालं असणार. अजिबात. त्यांनी आहे ना तरुण कांबळे असं समजून मला ते दिलं असणार. तरुण कांबळे. आरसन थोबरं बघितलंस तुझं? तरुण कांबळे. देवापेक्षा फक्त 2 तासाने तू लहान आहे. स्वतःच बघ. तरुण कांबळे ऍक्च्युली आहे ना, त्यांनी म्हणा अरुण कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा, कदम यांना बक्षीस दिलेलं आहे. एक सगळं लिवायचं म्हणून त्यांनी बसलेलं की अरुण कांबळे बा. म्हणजे कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक, ऑथेंटिक मेंढा, ह्या एवढ्यासाठी चुकून त्याने कांबळे लिहिलं असं तुला म्हणायचं आहे? नाहीच काय. अरे तो पासिंगचा नट, त्याला का उरकलणार? बक्षीस मला आहे, बक्षीस मला. नाही हे बक्षीस माझं आहे. नाही बक्षीस माझं आहे. माझं बक्षीस आहे. बक्षीस थांब ना भाऊ, मी एक मार्ग सांगतो भाऊ. मला सगळे मार्ग माहिती आहेत. महात्मा ज्योतिराव फुले मार्ग, तात्या टोपे मार्ग, साखली मार्ग. हा साखली मार्ग कुठला? लिंक रोड. सगळे मार्ग माहिती. अरे तसा मार्ग नाही रे भाऊ, मार्ग म्हणजे उपाय सांगतो भाऊ मी. विचारलं मार्ग म्हणजे उपाय? कवरी फालतूगिरी करतो रे. मार्ग वेगळा, उपाय वेगळा. मार्ग असा असतो, उपाय असा असतो. उपाय पहिल्यांदाच ऐकला भाऊ मी असा उपाय. ऐकून घे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे जे बक्षीस मिळालंय भाऊ तुम्हाला, ते तुम्ही विभागून घ्या ना भाऊ. चालेल? हा मला चालेल, मला काय नाही प्रॉब्लेम. तुम्ही बोलता पण चालून घेतो. चालेल ना. तर आता हे बक्षीस देण्यासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस देण्यासाठी आपल्या इथे ज्या प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांना आपण मंचावर आमंत्रित करूया बुवा. तर मी मंचावर आमंत्रित करतो प्रार्थना बेहरे यांना. माझी ट्रॉफी आहे ही. माझी ट्रॉफी आहे. माझी ट्रॉफी आहे. माझी ट्रॉफी. अरे कुठून रे दलिंदर सोन, ती ट्रॉफी नाहीये, तिच्या हस्ते ट्रॉफी देणार आहे. काय पोरेशा तशा. ट्रॉफी प्लीज. माझी ट्रॉफी. ही माझी ट्रॉफी आहे. माझी चगेल कथा ना. इकडे ती पण ट्रॉफी नाहीये, तिच्या हातात जी आहे ती आहे ट्रॉफी. कळलं का? ऍक्च्युली आधी ज्या होत्या त्या 2 ट्रॉफ्या जाम भारी होत्या. असा दिसून तुला कान पट्टा मा जेवढा दात शेतस ना तेवढा पडी जाते. मच्छर नागात कुस्करीत टाकसू तुले, मच्छरासारखा मारून टाकीन तुला. ट्रॉफी एवढा तर दिसतो रे तो. ट्रॉफी बस. मॅडम
अरे बापरे, भलत्या भारी असता तुम्ही. वा वा, हसून घ्या, काही हरकत नाही. तर ही ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी तुम्ही द्या यांना, पण त्याआधी 2 शब्द बोला, मार्गदर्शन करा सगळ्यांना. प्लीज प्लीज. आज इथे येऊन खूप बरं वाटलं. तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही ह्याच्यात खरंच अजिंक्य ठरला. थँक्यू. म्हणजे मला खरंच असं वाटतं हे भूषणावं आहे. तुमचं काम इथे जे काय केलंय ते भूषणावं आहे. म्हणजे हीच प्रार्थना जी केली होती ना तुम्ही, ही प्रार्थना ही श्री गणेश यांनी स्वीकारली, हो ना? त्यामुळे खरंच अजिंक्य आहात तुम्ही. म्हणजे काय कौतुक करू, तुम्ही खरंच अजिंक्य आहात, अजिंक्यच आहात तुम्ही. खरंच म्हणजे अजिंक्य आहात. अजिंक्य मॅडम, तुम्ही अजिंक्यच्या प्रमोशनला आलात माहितीये. ते जे मागे 2 बसलेले आहेत तर त्यांची पण नावं घेऊन टाका ना आता. ते अकादीर आणि ते नीरज सर. असं का? नाही, मस्करी करत होतो मी. द्या ट्रॉफी द्या. या. नाही पण अजिंक्य. अरे बाप, नक्की पाहायला विसरू नका. नक्की पहा बरं का, मी पण करून टाकलं. अजिंक्य पहा. द्या आता ट्रॉफी द्या. थँक्यू. धन्यवाद मॅडम. झालं माझं काम. जाऊ मी. थँक्यू. अजिंक्य ट्रॉफी आहे. नाही नाही, पण ही सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी आहे. हा, वाटत नाही हो. जसा अभिनयाचा दर्जा तशी ट्रॉफी. तुझ्यामुळे हे सगळं ऐकायला मिळतं मला. अहो, पण ही एकच ट्रॉफी आहे, ही नेणार कोण? नेणार म्हणजे ऑब्विसली मीच नेणार. ऑब्विसली तू नेणार. ऑब्विसली वगैरे काय नाही, ट्रॉफी मी नेणार आहे. ट्रॉफी माझी. अरे ऐकणार आहे. त्याने सांग ट्रॉफी कोण. हा सांगतो ना. 1 वर्ष ट्रॉफी तू ठेव, 1 वर्ष तू ठेव. म्हणजे ही ट्रॉफी आता घेऊन जाणार आणि त्या वर्षभरात माझ्याकडे कोण पाहुणे आले आणि त्यांना कळलं की मला बक्षीस मिळाले, ट्रॉफी कुठे विचारलं तर काय सांगणार मी? माझी इज्जत जाणार ना. याला करताय. ठीक आहे. पहिलं वर्ष तू ठेव, नंतर तू ठेव रे. द्या. रे मना पाहुणे नाही आहेत. अरे माझी भावकी कंदालकर भावकी आहे. ती जर घरी आईली तर बोलती अरे ट्रॉफी नाही. मग काही करायचं. ठीक आहे. 6 महिने ट्रॉफी तू ठेव, 6 महिने तू ठेव. म्हणजे आता परत हा ट्रॉफी घेऊन जाणार. आणि म्हणजे त्या 6 महिन्यात माझ्याकडे परत पाहुणे आले आणि त्यांनी विचारलं ट्रॉफी कुठे, तर माझी इज्जत जाणार ना. याला काय अर्थ आहे? मग ठीक आहे. 1 दिवस तू ठेव, 1 दिवस तू ठेव. नाही असं कसं? म्हणजे ज्या दिवशी ह्याच्याकडे ट्रॉफी आहे त्या दिवशीच माझ्याकडे पाहुणे आले आणि त्यांनी मला विचारलं तर माझी इज्जत जाणार ना परत. मग ठीक आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत ट्रॉफी तू ठेव, दुपारी 2 ते रात्री 8 पर्यंत तू ठेव, रात्री मी ठेवतो, सकाळी मी परत यांना देतो. नाही, माझ्याकडचे पाहुणे बरोबर 8 ते 2 मध्येच आले माझ्याकडे, तर मग काय प्रॉब्लेम होणार ना? तुझ्या पाहुण्यांना बोलती चरबी आहे रे. जेव्हा तुझ्या घरी ट्रॉफी नसते तेव्हाच कपायचं असतं त्यांना. काय पाहुणे काय फक्त ट्रॉफी बघायला येतात काय? ताजमहल आहे का हा? अरे करा रे ऍडजस्ट. सोमवारी तू ठेव, मंगळवारी तू ठेव बा. अरे काय पाचदुगिरी आहे. आवरी पण अक्कल नाही. काय झालं? मी राहतो महाबलेश्वरला ना, यो राहतो डोंबिवलीला. कोण आहे? कुकरची शिटी. इथे माझी टरकलेली कुकर पण शिट्या मारतोय. नमस्कार, मी सेलिब्रिटी अंशुमन विचार. खरंच ऍक्च्युली काय झालं माहिती आहे का, म्हणजे मी घाबरलोय का. अहो काय झालं माहिती आहे, आठवड्यापूर्वी माझा एक कॉन्ट्रॅक्ट शो होता आणि तुम्हाला माहिती कॉन्ट्रॅक्ट शो म्हटलं आपण ॲडिशन घेतो आणि रिस्पॉन्स आला की ॲडिशन वाढतो आपण. तीच अंगाशी आली हो माझी ॲडिशन. मी बंकसमध्ये बोललो की अरे वा, बंकसमध्ये भरपूर लोक जमा झाले आहेत. वा वा, काही लोक मैत्रिणीसोबत आलेले आहेत. लोकांचा रिस्पॉन्स आला, मी चेव चढला मला एकदम. काही लोक बायकोसोबत आलेले आहेत, टाळ्या वाजवल्या, मी आणखीन चेव चढला. म्हटलं अरे वा, काही लोक आपल्या लफड्यासोबत आलेले आहेत, आणि लोक आणखीन चेव चढला. म्हटलं तुम्ही आज वहिनी दिसत नाही सोबत. तो उठला, मला वाटलं रिस्पॉन्स आला सॉलिड. तो उठला कारण त्याच्यावर तरी खरंच बायको होती हो. उठला, मला वाटलं स्टँडिंग ओवेशन देतोय. मी 2-3 डायलॉग आणखीन मारले. तो वरती आला आणि सिटिंग ओवेशन दिलं मला. त्याने सिटिंगला पाहिलं, पळालो मी तिकडून. आयुष्यपत. आणि सारखे त्यांच्या कार्यकर्त्यांचे फोन येतात, जीवे मारायची धमकी दिली त्याने मला. आयुष्यपत. पण मी पण शाळा आहे, मी पोलिसांकडे प्रोटेक्शन मागितलं
आणि आपण सेलिब्रिटी असल्यामुळे पटकन प्रोटेक्शन मिळतं आपल्याला. आता मी बघतो कोण माझा काय वाकड्या करतं ते, पण अजून पोलीस आलेले नाहीत, काय कळत नाही. वा कधी येणार आहे पोलीस? कोण आहे? अच्छा बेल आहे, बेल. अरे हवालदार जाधव रिपोर्टिंग काय करतो? बस बस बसा बसा, सांभाळा. बसा इकडे बसा. नाही सावकाश सावकाश बसा बसा. सांभाळा सावकाश. एकदम काय एकदम यांगथू नाही, वय झालं तरी एवढं कसं चुकेल हो? यांगथू नाही, थँक्यू असेल ना. यू आर केलवम. काय म्हणाला? यू आर केलवम. काका सुवर्ण क्षणाचे मानकरी होण्याच्या दृष्टीने चाललंय. आल्याला थुकरट बंग मारता येते. असं नाही इथे ठेवतोय. मी काय म्हणतो काका, मी कोण तुम्ही नक्की? म्हणजे सेलिब्रिटी अंशुमन विचारे तूच? विचारता की संशय घेत आहे? नाही विचारतो, कन्फर्म करतोय. तूच अंशुमन विचारे ना? हो. मग तुझ्याच प्रोटेक्शन साठी मला पाठवलं इकडे. काय मस्करी करताय काय? अहो काका असं काय करताय? अहो ह्या वयात माणूस 3 वेळा रिटायर होतो, माहितीये का तुम्हाला? अरे म्हातारा दिसत असलो ना तरी कमी समजू नकोस. अरे अजूनही मनाने तरुण आहे मी. तरुण? ऍडमिट केलं तर 2 रक्ताच्या बाटल्या भरून तुम्हाला पाठवायला लागेल. काय बोलताय तुम्ही काय बोलताय? अरे काय बोलतोय म्हणजे खरं तेच सांगतोय. आता 59 वर्षाचा आहे, पुढच्या महिन्यात 60 लागेल आणि मग रिटायर्ड. थोडक्यासाठी रिटायर्ड होतो, नाही तर कमिशनरच झालो असतो मी. क्या बात आहे. हा मी आहे ठणठणीत आहे. काय काळजी करू नकोस. अरे असं जरी म्हातारं वय दिसत असलं ना तरी ड्युटी एकदम चोख बजावतो मी, माहिती आहे का तुला? हवालदार जाधव रिपोर्टिंग सर. असू दे. अहो सोफा तिकडे आहे, तुम्ही बसाल तिकडे सोफा नसतो. आपल्याकडे सोफाला जावं लागतं. ती सिस्टम अजून आलेली नाहीये अजून. आपण बसू तिकडे सोफा. आली असती तर सोपं पडलं असतं ना. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मानकरी आहेत. ऐका ना, मी काय म्हणतोय, तुम्ही का आलात? दुसरं कोणाला तरी पाठवायचं ना प्रोटेक्शन. माझं पण तेच म्हणणं होतं. आम्ही तेच म्हणतो. काय करतात, चांगल्या चुंगल्या कामाला इतर माणसांना पाठवतात आणि एखादा मेला तरी काही फरक पडणार नाही अशा ठिकाणी मला पाठवतात प्रोटेक्शनला. म्हणजे काय म्हणायचं काय, मी मेलो तर काय फरक पडणार नाही? काय बोलतोय का? हा कुठला बंदोबस्त आहे तुमचा? बाळा तसं नाही. काय झालं, बाकीचे पोलीस आहे ना स्पेशल बंदोबस्ताला गेलेत. का? आज गौरव मोरेचा सत्कार आहे. कोणाचा? गौरव मोरेचा सत्कार आहे, त्यामुळे सगळे लेखक पिसाळलेत. बाहेर दंगल उसळण्याची शक्यता आहे. गौरव मोरे? हो गौरव मोरे, त्याचा सत्कार आहे. अरे कुठे चाललंय जग हे? प्रलय येणार म्हणता, तो येणार नाही, आलाय. मी काय म्हणतोय, तुम्हाला झेपेल का, जमेल का माझं प्रोटेक्शन करणं? खरंच जमेल का? तू काही काळजी करू नकोस. अरे मी व्यवस्थित करणार, कळलं? अरे अजूनही 10 हत्तींचं बळ आहे माझ्या मनगटात. हे मनगट आहे? बुटापेक्षा जाड आहे म्हणून त्याला मनगट म्हणायचं का? हातात घड्याळ बांधल्या म्हणून त्याला मनगट म्हणायचं? काय काय खरं तुम्हाला जमेल का? हो अरे जमेल, काही काळजी करू नकोस. म्हटलं ना 10 हत्तींचं बळ आहे. कुठे थांब. अरे ऐक एक काम कर. काय? जावे आपण निघूया, मी येतो तुझ्या बरोबर. चला ना प्रोटेक्शन द्यायला. फक्त एक काम कर. काय? हे घे हे जरा घे. काय देत आहे? काय 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 निघतंय की नाही सांगा ना. हो निघणारच आहे म्हटल्यावर. नसतं तर कसं निघालं असतं ते? बरोबर. कोण जादूगर आहे का? हो चुकलं, माझंच चुकलं. ते एवढं बोलायची काही गरज नव्हती. हा बाम आहे. हा बाम? हा बाम आहे. बाम काय? एक काम कर, जरा पाठीला लावून दे बाम मला. जाम होत आहे. मी सेलिब्रिटी सांगतो, मी सेलिब्रिटी आहे. बाम लावायला सांगताय मला तुम्ही? अरे काय रे? अरे तू स्वतःच्या बाप. ऐका ना हो, ऐका ना. अहो नाही हो, स्वतःच्या बापा बरोबर असं बोलतोस तू? हा म्हातारा माणूस आहे, वयस्कर माणूस आहे म्हणून काय वाटेल बाबच लावून द्यायला सांगतोय ना? सॉरी. काय वेगळं काम सांगितलंय तुला? चुकलं माझं.
चुकलं माझं. लावून द्यायचं पटकन. त्यात काय चुकलं. लाजायचं काय लावायला. नाही ठीक आहे ठीक आहे. वडिलांचं नाव काढलं म्हणून मी बोलतोय. नाही तर एवढे काही केलं नसतं. काय काय करतोय. बाण लावायचं ना. लाव 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 व्यवस्थित चोळून दे. तुला सांगतो पूर्वी आहे ना माझी कंबरदुखी नव्हती. काय झालं एका बँकेवरती दरोडा पडत होता. मी गेलो मी बघितलं त्या दरोडेखोराला. तर मी म्हटलं आहेस ना रे. आहे मी इकडेच आहे. तर मी म्हटलं त्याला अरे काय रे असं ओरडलो. तर तो पळायला लागला. मी पण त्याच्या मागोमाग पळायला लागलो. तो जोरात पळायला लागला. मी पण जोरात पळायला लागलो. मध्ये भिंत आली. भिंतीवरनं मी उडी मारली. धानकन आपटलो कमरेवर. तेव्हापासून ही कंबरदुखी सुरू झाली. बाकी काय टेन्शन. जरा खाली खाली चोळून दे व्यवस्थित. जरा खाली. हा खाली खाली. अजून पाठ संपले आता. नक्की कुठे लावू मी. पाठ संपली आता. आणि ही पाठ आहे की पोट आहे तेच कळलेलं नाही मला. ते काय आहे वयोमाना परत वे पाठपोट झाले आता ते सगळं. आज नक्की सुवर्ण क्षणाचे मान नाही काय नाही. चुकलं माझं. काय ठेवते तिथं. बर हा. आणि एक गोष्ट लक्षात काय काय झालं. चुकून डोळ्यात मोड गेलंय. थांबा 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 थांबा. नको त्यावेळी का उचल. थांबा. काय झालं. नाही ते बाम लावला नाही तो चुकून डोळ्यात बोट गेला माझं. अरे बाम कधी डोळ्यात घालतात का रे गजड्या. नाही. एक लक्षात ठेव. आता मला रोज बाम लावून दिल्यानंतर हात धुवून येत जा पहिला. रोज रोज म्हणजे मी तुम्हाला रोज बाम लावायचा आहे. म्हणजे काय. अरे तुम्ही कशाला आलात. तुम्ही कसं काय चाललंय का तुमचं हे. काय चाललंय तुमचं हे काय. हो का एक लक्षात घ्या. त्यांनी मला धमकी दिली. मला गोळीनं मारतील धमकी दिली. कोणी गोळी मारत नाही. काय बाप जादेचं राज्य आहे काय त्यांचं. अरे मी असताना कोणी तुझ्या केसाला पण धक्का लावू शकत नाही. हो काका गोळी मारल्यानंतर केसांचा काहीच संबंध येत नाही. हो नाही कोणी दिले कोणी तुला धमकी. ते भाऊ दाजी साहेब कोंडके. मग कठीण आहे. म्हणजे नाही तुझं वाचणं कठीण आहे. म्हणजे वाचन कठीण म्हणजे काय आहे. अरे 8-10 मर्डर केलेत त्या माणसाने. हो काय बोलताय काय. एकदम डेंजर माणूस. 5-6 मर्डर तर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मध्येच केलेत. एका मर्डरच्या वेळेला दस्तूर खुद्द मीच होतो तिथे प्रोटेक्शन द्यायला. तुम्ही काहीच केलं नाही. काहीच कसं काय करणार नाही. एवढं कळतं मला. मर्डर करत होता. मी पुढे झालो. एवढंच मग सुहास सुहास सुहू माय डार्लिंग. ओहो काय आहे. अगं आधी बाहेर तरी ये. कशाला. अगं ये बघ आज तुझ्यासाठी काय आणलंय इथं. काय आणलंय. सवत आणलंय तुला. हो काय मस्करी करताय का माझी. नाही तुम्हाला काय अक्कल आहे का. दिनी भंगच केली. भंगच केली. आणि अशी कशी सवत आणीन तू असताना. भंगच देवा शपथ भंगच. म्हणजे मी नसताना आणणार का सवत. भाई असं कसं गंमत केली का तुझी. गंमत केली माझी. नाही लोक म्हणतात तुम्हाला पारस म्हणे पण खरं सांगू का मला माझ्या सागर गोट्यानं खूप विश्वास आहे. असं कधी करणारच नाही तुम्ही. कशाला बोंबलत होता पण. बस काय एवढं आज. परवा माझ्याशी तू भांडलीस. लग्न झाल्यापासून मला काहीच गिफ्ट आणलं नाही म्हणून. नाहीच आणलेलं आहे. जल्ली कसली हाऊस नाही मौज नाही. नाहीच केलेली कधी. रात्रभर रुसून बसली होतीस कोपऱ्यात. नेमकी रात्रीच बसली रुसून बसली होतीस का ना मनाचा. पण बघ मी लय विचार केला. म्हटलं आतापर्यंत मी बायकोची इच्छा कधीच पूर्ण केलेली नाही. काय समजलीस. म्हणून काय केलं माहितीये काय. अर्धा पगार खर्च करून तुझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे मी. काय तुम्ही पण असे आहात ना. काय पण त्या दिवशी काय असं नाही का बाबा. म्हणजे तुम्हाला खरं सांगू का
असं टाइमपास म्हणून रागवले होते तुमच्यावर. म्हणजे टाइमपास? हा, खोटं खोटं होतं सगळं. हो काय? लगेच एवढं गिफ्ट आणायची काही गरज नव्हती. मी पण अशा जा बाई आण नाही. गरज नाही कशी, एवढं पण मी तुझ्यासाठी करू शकत नाही का? काय ग माझी सुवासिनी. आता लाजू नको. हा बघ काय आणलंय गिफ्ट तुला. ए बघ काय आणलंय गिफ्ट तुझ्यासाठी. साडी. ए बघ कशी दिसते. एक मिनिट. दिले नेसलीस पण. ही साडी आहे की आणि ही साडी आहे, या दोन्ही साड्या सेमच आहेत. नाही पण जरा रंग वेगळा आहे का नाही बघतो. काय रंग वेगळा नाहीये. किनार बघ ना कशी. किनार बिनार काही वेगळं नाही. तुम्ही सेम टू सेम साडी आणलेली आहे. जरा बघ ना पोत बघ सगळं. काय पोत बीत सगळं सारखं आहे. काय हो तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही आहे का जरा पण. आपण काय आणायचं काय नाही काहीच कळत नाही का तुम्हाला. केवढ्याला आणले ही. ते 3000. 3000 म्हणजे सेल मध्ये भेटली ती. वास्तविक ना 5000 रुपयाला होती साडी. देवा शपथ. हो तुम्हाला माहिती का ही जी साडी आहे ना ती मी दादरून 500 रुपयाला आणली आहे. आणि त्या साडीचे तुम्ही 3000 मोजले. नाही तू बघ म्हणजे ही तुझी डुप्लिकेट दिसते आणि ही बघ किती ओरिजिनल दिसते बघ ना. काय डुप्लिकेट नाही सगळं सेमच आणलेलं आहे. तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही ना ते कबूल करा. नाही तरी आई लग्न करताना मला सांगत होती. म्हणजे आईचं लग्न झालं तेव्हा तू झाली होतीस. चेहरा तर वडिलांसारखा दिसतो. आई लग्न करताना म्हणजे मी लग्न करताना आई मला सांगत होती एवढ्यात लग्न करू नको, विचार कर. पण मला घाई झाली होती ना तुमच्याशी लग्न करायची. जाऊ दे ना काय जाऊ दे ना. जाऊ दे. हो माहितीच मोठे राग आणली ना एवढी प्रेमाने साडी. सेम टू सेम. सेम टू सेम. आणि काय मी तुला कधीच साडीच बघितली नाही ना. नाही कसं ना तुला नेहमी गाऊन मध्ये बघतो ना. रात्री मी उशिरा येतो ना घरी तेव्हा गाऊन वर बघतो का नाही. आणि साडी तू बाजारात जातानाच नेसतेस का एवढं काय. ते काय तुम्ही साडी बदलून आणा. नाही हो त्याच अटीवर आणले. म्हणजे त्याने 2000चा लॉस झेललेला आहे ना साडीवर. त्याने नाही तुम्ही झेललाय लॉस. तुम्हाला कळतंय का त्यांनी फसवलंय तुम्हाला. असू दे आज नाही होणार ते. तू ना उगाच रागवू नको. मूड माझा घालू नको. एवढं सगळं प्रेमाने आणलं तर उगाच रागवत बसले. एक काम कर जा आपल्यासाठी गरम गरम सूप बनव. आज बाउल मधनं सूप पिऊया आपण. 1 चमचा सूप तू मला भरव, 1 चमचा सूप मी तुला भरवणार. फालतूगिरी काय सूपच काय काढलंय मध्ये. फालतूगिरी कसली अगं मी म्हणजे बाहुल आणलाय ना त्याच्यातनं पिऊया ना. तुला काय बाऊल आणलंय म्हणजे. बाहुल तुला दाखवतो. बघ या बाउल मधनं आपण सूप प्यायचा. याच्यात नाही हे कशाला आणलं. सांडलं वाट होती त्यातनं नको. नाही अगं अनब्रेकेबल आहे. खाली आपण तरी फुटत नाही. काय समजलीस. बघायचं आहे. हा बघ अनब्रेकेबल. नाही ते जोरात आपटलं म्हणून फुटलं. नाही तर फुटलं नसतं. देवा शपथ अनब्रेकेबल आहे ना. त्यांना देतानाच अनब्रेकेबल झालं. आपण दुसरं बघू. बघ तुला सांगतो गॅरंटी आहे याची. हे बघ बघा नको असं नको. जोरात आपलं म्हणून फुटलं. आता फुटतं काय बघूया. काय अनब्रेकेबल आहे ना. दोन्ही फुटले. आईला सगळंच फुटलेलं आहेत की काय. नाही तसं नव. एक मिनिट किती पैसे दिले याला. 150 खरं सांगा. 500. खरं सांगा. 1500 रुपये. 1500 रुपये. सॉरी. हो त्यातलं तुम्ही 1000 रुपये फुकट घालवले फोडले तुम्ही. आणि या एवढी अशा पावला तुम्ही 500 रुपये दिले. नाही ते काय करायचं आता या माणसाचं. नाही तू बघ उगाच चिडू नको. बघा तुम्हाला काय वाटतं आपले काय श्रीमंती उतू चालले बाउल मधून आपल्याला सूप प्यायला. 2 दिवसाच्या भाज्या त्या गरम गरम करून खातोय आपण. आणि कशाला बाउल आणायचे. रागाव नको. माझ्यासाठी गिफ्ट आणतायत. अर्धा पगार खर्च झालाय. हो अर्धा पगार शिल्लक असेल ना.
हातावर ठेवा चला. नाही असू दे माझ्याकडे. नको माझ्याकडे द्या. अगं असू जरा खिशात जरा बरं वाटत. नाही खिशात बरं वाटलं तरी माझ्या हातावर ठेवलंय जास्ती मला बरं वाटेल. ठेवा. ते द्यायलाच पाहिजे का? म्हणजे द्या. काय काय लोक असतात नाही बघ. मग हे बाऊल दिला आणि एका प्रकारे मला फसवलं नसतं. विषय नाही बदलायचा. नाही विषय बदल. हातावर ठेवा. नाही ते नाही आहेत माझ्याकडे. नाहीत म्हणजे कुठं खर्च केले? नाही. काय आणलं? कस्तुरी आणले. कस्तुरी केवढ्याला घेतली? नाही केवढ्याला दिली? म्हणजे दोस्तांना दिला. कळलं. मी मित्र आहे ना माझा. तुला सांगतो माझा मित्र आहे ना तो जंगलात गेला आणि हरणाला रिक्वेस्ट केला. तेव्हा कुठे एवढी कस्तुरी मिळालेली आहे. जंगलात जाऊन हरणाला रिक्वेस्ट करणं म्हणजे काय खायचं काम नाही आहे. आपल्यासारखं काम नाहीच आहे. तो म्हणून त्यांना आणलं का नाही. पण केवढ्याला दिली? तेच 5,000ला. स्वस्तात आहे ती. लय महाग असते. खरंच आहे स्वस्तात. अगो काय सांगू तुला गंमत. त्याने मला नुसती डबी उघडून दाखवला ना. सगळी लोक माझ्याकडे टाकामाका बघत होती माहिती आहे. एवढा घमघमाट. एवढा? हो अगं 10 अत्तराच्या बाटल्या जरी भोळल्या ना तरी झक मारेल ह्याच्या समोर वास. एवढा सुगंध येतो त्याचा. तुला सांगतो बघ तू चिमूटभर ना अंगाला फक्त लावून बघ. 2 दिवस अशी घासून पुसून आंघोळ कर. वासच जाणार नाही माहितीये तुला. खरं सांगता? लोक ना तुझ्याकडे टकामका बघत बसतील. माझ्याकडे घायल होतील वासामुळे. वास ना सुगंध बघून एवढे आणले तर. नाही म्हटलं आवडतंय की नाही आवडणार असं कुणाला आवडणार. आपला संसार सुगंधी होईल का ना त्याच्यामुळे म्हणून तो आणलेला आहे. मस्त घे बघ ना. वास घेऊन बघ. असली जायते असलीच असली नाही तपकी राहते. पण वसाडा मला वास घेऊन बघा. अगं कस्तुरी म्हणाला मला तो. नाकाला कस्तुरी व्हायला गंडवला वासाड्यान मला. गंडवले म्हणजे तुम्हाला ना व्यवहार ज्ञान नावाची काही चीज असणार ठेवायचं ती. चालले होते मला गिफ्ट घ्यायला. अख्खा पगार खर्च केला. 10च्या 10,000 रुपये खर्च केलाय. महिन्याला खायचं काय आता एक काम करा. महिनाभर तुम्ही गिळू नका. मी पण गिळत नाही. फक्त पाणी पिऊन राहू 2 जण. कळलं ना? अक्कल शून्य कुठले. मी आहे म्हणून तुमचा संसार चाललाय. दुसरी एखादी असते तर गेली असती पळून. पैसे खर्च करतात आणि काय आणले? 30 साडी आणली आणि हे फुटके बाऊल. ते एक काम करायचं. काय? आता सगळा अनब्रेकेबल बाऊल आहेत नाही ते पडलेले ते गोळा करायचं झाडून. पटकन झाडू मारायचा. कोणी मी? मग कोणी मी? मी झाडून काढायचं. तुला सांगतो प्लास्टिकची झाडू पण देत होता. आता